गटरीत काय घाण काढत नाहीत, काय नाही. गटर आम्हाला काढावं लागते. सांगितलं तर कामगारांना कामगार म्हणतात, काढतो म्हणतात, येतं. ते गटरीत मित्रा नाही, गटर तिकडं मोठं नाही, तिथं ड्रेनेज नाही. सगळीकडं आमच्या मागणं आलेले ड्रेनेज दिले, पण सगळ्याच्या आजूवर येणे असं मी आपलं हां हां बरं. पाण्याची व्यवस्था काय? लाईटची व्यवस्था काय आहे का? रस्त्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय परिस्थिती सांगितली तुमच्या? हां सरकार यांचा आणि महापौर कमळे मॅडमचा आहे. गेले 10 वर्ष झाले इथे रस्ता नाही, गटरी नाही आहे, काहीही सुविधा नाही. एने प्लॉट आहे हे सगळे, काहीही सुविधा नाही आहे. रस्ता नाही, गटरी नाही, काही नाही. गेले मनगो आबा सगळं निघता येतात, बघतात जातात, मुकादम येतात, बघतात जातात, दुसरं काहीही करत नाही. आज गटरीची काय अवस्था आहे? गटरी गेले 10 वर्ष झाले गटरी केलेच नाहीत त्यांनी, केलेच नाही 10 वर्ष झाले. आणि ज्या आहेत त्या गटरीची काय परिस्थिती आहे? काय त्याचं काय धांगडावर आहे साईडनं, गाडी गटर काढायला येत नाहीत, झाड नाही व्यवस्थित, काय नाही, काही नाही आहे. कामगार काय म्हणतात तुम्हाला सांगितल्यानंतर? कामगार म्हणतात कामगार कमी आहेत, स्टाफ कमी आहे, हे कमी आहे, येतात मुकदम गेलं येतात आणि तेवढंच स्टाफ आहे. स्वच्छ पाणी घेतो म्हणून सांगितलं. स्वच्छ पाणी तर काय येतं नाही आहे, 24 तास पाणी येत नाही आहे. 2 सकाळी 2 तास पाणी गेलं, संध्याकाळी पाणी येतं. गेली 4 दिवस झाले हिरवगार पाणी येणार. मोर आजारी पडत आहे, सगळं किड्या आजारी पडत आहे, सगळं वाटत. हां किती दिवस झाले? म्हणजे 20 रुपयाने विकत आहे. रोज एक बॉटल आणायला. बरं बाकी काय? महिन्याला गटरी काढणारे येते. हां महिन्याला नाही, पण 2-2 महिन्याला येते. कचरावाला येते 8 दिवसातून 2दा. ओके. आज आपण आलो आहोत वार्ड नंबर 3मध्ये. प्रभागाचा पंचनामा करण्यासाठी आवाज मीडियाच्या माध्यमातून आपण इथं आलेलो आहे. आपण अभिनंदन कॉलनीच्या या शेवटच्या टोकापाशी इथं आलेलो आहे.
त्या टोकाच्या रस्त्याला बघितलं तर पूर्णपणे रस्ते पूर्णपणे खराब आहेत. तसेच गटारीचं जे पाणीचा विसर्ग होतो तो पूर्णपणे रेल्वे लाईनच्या कडेला टाकलेला आहे. यामुळे रेल्वे लाईनच्या म्हणजे जो भाग आहे हा पूर्णपणे भुसभुशीत होण्याचा मला असं वाटतं. तर हा भाग हे जे निचरा होण्याचं जे पाण्याचं ठिकाण आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. नगरसेवक याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाहीत असा आमचा दावा आहे. समजा तसं नाही. नाही रेल्वे पण दाखवा ना, एक मोठं कटर आहे ना. प्रभाग 3च्या मध्ये अभिनंदन कॉलनी मी इथं आलेलो आहे आणि आता आपण अभिनंदन कॉलनीच्या शेवटच्या टप्प्यात इथं आलेलो असून त्या शेवटच्या टप्प्यात सेंट्रल रेल्वेची म्हणजे जिथून रेल्वे पास होते त्या रेल्वे पास होणाऱ्या ठिकाणी मागच्या साईडला मोठा ढो दिसतो आहे. त्या ढोमध्ये पूर्णपणे पाणी त्या रेल्वेला खच्चीकरण करण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येते. जर असं जर प्रकार घडत असेल आणि जर या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसेल तर मला असं वाटतं की बाबा नगरसेवक कोणत्याही प्रकारे काम करत नाहीत. पण काम करत नाहीत असं म्हणतात. एकीकडे सांगतात की आम्ही 10 कोटीचा निधी आणला, 20 कोटीचा निधी आणला, पण तो निधी ठराविक कामासाठी आणि ठराविक चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक ये जा करतात अशा ठिकाणीच खर्च केलेला दिसतो. पण अशा ठिकाणी रेल्वेच्या ठिकाणी जर आता समजा ही जर रेल्वे समजा चुकून जर त्याला काहीतरी विसरूपणा झाला आणि मोठा अपघात झाला त्याला कारणीभूत ठरतील हे दोन्ही नगरसेवक. तो इथं एक नाही पाण्याचं या रेल जात्यावरनं आणि खाली पाण्याचं एक नाही सगळं हे कुठलं तर याची जिम्मेदारी कोण? हां आणि गटारी इथं एवढं भरलेलं आहे, सगळं रस्ता एक नाही जवानी आहे. हां काय करायचं इथं आम्ही? पाण्याची व्यवस्था काय तुमची? पाण्याची व्यवस्था आहे ना, आळ्या यायला लागल्यात, आजारी पडायला लागल्यात. हां पाण्याचा एक नाही आळ्या किती यायला लागल्यात. 24 तास पाणी देतो म्हणून सांगितलंय. नाही बा 24 तास कुठं आहे पाणी इथं? जाते पाणी आता पाणी नाही इथं. बोरचं वापरायला इकडं काय सोयी नाही. इकडं आळ्या यायला लागल्यात, गटारी भरल्यात, गटारची सोयी नाही, कशाची सोय नाही. रस्ता नाही गटार भरलेल्याची फुल पाणी प्यायला आळ्या यायला लागल्यात. पाण्यातनं हिरो पाणी यायला लागलंय, आळ्या यायला लागल्यात, सगळे आजारी पडायला लागल्यात. हा ड्रेनेजची व्यवस्था आहे काय? आज मला सांगा की हे तुमचं जे सगळं पाणी जातंय ते पाणी जाते पूर्ण रेल्वेपाशी जाते म्हणजे अपघात होण्याची शक्यता तुम्हाला काय वाटते? खेळ जाऊन राडीत पडायला मूल पण मिळालंय त्यात. काय करायचं पडत्यात इकडच्या चौकशीची कोण जास्त इकडे येतच नाही तर कोण चौकशी करायला. आता औषध मारायला हा बोला. हा मारायला येत नाही 2-2 महिने येत नाही आणि काढलं म्हणजे मित्र टाकतात ते जनावर आली आत टाकतात आणि जनावर लय आणून सोडल्यात. हे मेन जनावर आजारी पडते ते काय झालं? काय विषय काय झालं? हा मच्छर हा काय जेवायला खायला काय घाणीत काय धावून आज मला सांगा रेल्वेकडे पाणी बघून नेऊन रेल्वेकडे पाणी सोडले काय मत आहे तुमचं? होय ती नकोय पाणी त्यामुळे आम्हाला रोग राहील. मुलं आजारी दवाखान्यात आता आम्ही ॲडमिट होतो, आमच्या घरचे ॲडमिट आहेत, सोनं ॲडमिट आहे. चला बघायला येतं सगळं शेवटला आता. हां